स्वर्गीय प्रीती मधुकर कोकणी यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील जय किसान विद्यालयात हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। विद्यालयात कार्यरत लिपिक श्री मधुकर दिनकर कोकणी यांच्या कन्या स्वर्गीय प्रीती मधुकर कोकणी हिच्या पुण्यस्मरणार्थ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी स्वर्गीय प्रीती कोकणी यांच्या आठवणींना उजाळा देताना श्री मधुकर कोकणी यांनी भावुक होत सांगितले की आज माझी मुलगी या जगात नाही, पण शाळेतील प्रत्येक मुलीमध्ये मला माझी प्रीती दिसते। तिच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा म्हणून दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम घेतला आहे। हे शब्द ऐकताना उपस्थितांचे डोळे पाणावले। बोलता बोलता श्री मधुकर कोकणी आणि त्यांच्या अर्धांगिनी यांचे अश्रू अनावर झाले आणि संपूर्ण सभागृह भावनांनी भरून गेले। या क्षणी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, कृतज्ञतेची भावना आणि शिक्षणासाठी मिळालेल्या साहित्याचा उपयोग करण्याचा उत्साह पाहून या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित झाले। यावेळी श्री रोहिदास मराठे, श्री पीतांबर पवार, श्री भीमसिंग गिरासे, श्री दिनेश पाटील, श्री वेडू पाटील, श्री दिलीप गांगुर्डे, श्रीमती ललिता पाटील, श्री बाळासाहेब पवार, श्री दिलीप पाटील, श्री सुरेश पवार, श्री रमेश पवार, श्रीमती नंदाबाई पवार, श्री दिनेश जैन, श्री राधेश्याम तांबे, श्री इंदास मराठेसह मुख्याध्यापक श्री दीपक गिरासे व श्री संदीप याईस, श्री बामसिंग ठाकरे, श्रीमती सावित्रीबाई पाटील, श्रीमती नीताबाई राजपूत, श्रीमती कविताबाई मराठे, श्रीमती माधुरी पाटील, श्री विशाल कुमावत, श्री दिलीप मोते, श्री अभिजित साळुंखे, श्री मनोज चव्हाण, श्री धीरज राजपूत, श्री अजयकुमार कदम, श्री सुरेश मोरे, श्री ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीमती सुनीता वानखेडे आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक गिरासे सर यांनी केले। शोकातून समाजोपयोगी कार्याचा मार्ग निवडत स्वर्गीय प्रीती कोकणी यांच्या स्मृती शिक्षणरूपी दीपाने उजळवण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।